नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत. खूप छान अशी साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत. तर मोकळी आणि टेस्टी अशी आपण साबुदाण्याची खिचडी कशी करायची ती आपण आता बघत आहोत. तर त्याची कृती कशी करायची ते आपण आता बघूया. साबुदाण्याची खिचडी करतोय तर त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत टाकला होता आणि पूर्ण पाणी ठेवलं नव्हतं. अगदी पूर्ण पाणी काढून टाकलं होतं. अगदी थोडंसं अंगाभोवती म्हणून मी पाणी ठेवलं होतं. आणि हा छान असा मोकळा साबुदाणा आपला भिजलेला आहे, बघू शकताय तुम्ही. खूप गीचचा असा साबुदाणा झाला नाही आहे, मोकळा आहे हे बघा, सुटा सुटा झालेला. तर आता आपण खिचडी करूया. तर त्यासाठी इथं मी कढई ठेवलेली आहे. आता तूप आणि तेल दोन्ही घेतलेलं आहे मी. तर छान तापू दे. तेल तापलेलं आहे. आता मी याच्यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत. आता आपण यामध्ये साबुदाणा घालणार आहोत. यावरतीच मी दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. इथं मी बटाटा एक उकडलेला घेतलेला होता, तो मी स्मॅश करून घातलेला आहे. आता यावर आपण मीठ घालून घेऊया. तर चवीपुरतं मी मीठ घालून घेत आहे. आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. तर आपण हे हलवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता छानपैकी याला वाफ काढून घेऊया. माझी खिचडी इथं आपली खिचडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण सर्व करून घेऊया. मी खिचडी सर्व केलेली आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.